दोन विषय मी काल माननीय आयुक्तांना पत्र दिले. खास करून कालच्या वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या बातम्या आल्या की मुंबईच्या एल्फिस्टन पुलाचं तोडण्याचं काम सुरू होणार आहे. गेली 4-5 वर्षापेक्षा अधिक काळ हा एंड टू एंड ज्याला त्याच्याकडे शब्द आहे महापालिकेत, एंड टू एंड पूल म्हणजे ह्या टोकापासून त्या टोकावरून बांधायचा पूल. तो पूल बांधण्यासाठी मी सातत्यानं आग्रही मागणी करतोय. कारण प्रभादेवी स्टेशनवरून पश्चिमेकडे जाणाऱ्याला प्रभादेवी स्टेशनच्या दक्षिण भागातून एक पूल आहे की लोक तिकडनं इंडिया बुलवर जे ऑफिसेस आहेत त्या दिशेने जातात. आत्ता असं झालं की या सगळ्या दरम्यान पूर्वेकडे येणारी जी मंडळी आपल्या, तर पूर्वेला काय आहे, तर पूर्वेला MD कॉलेज आहे, पूर्वेला आपण KM हॉस्पिटल आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, ग्लोबल हॉस्पिटल आहे, शाळा आहेत. आणि आज अशी गंमत होणार आहे की एल्फिस्टनचा पूल तोडला की फक्त करिरोडचा पूल आणि मग टिळक ब्रिज दादर यामधूनच पूर्व पश्चिम प्रवास करता येईल. दरम्यान टिळक ब्रिजचा पण विचार सुरू आहे. तिकडं सायनचा पूल तोडला आहे आणि करिरोडच्या पुलाच्या इकडे पण बांधकाम होण्याची गरज आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर या सरकारचा आणि महापालिकेचा जो काही कारभार सुरू आहे तो भयानक आहे. अलीकडेच 1-2 महिन्यापूर्वी मी माननीय मुंबई महापालिकेचे आयुक्तांना एक पत्र दिलं, बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये या 2 पुलांबद्दलचा खास उल्लेख केला होता. त्यातला उल्लेख होता शिवडीच्या आचार्य दोन्हे मार्गाला जी आमच्या बसेस टर्मिनस आहे BSTचं, तिथे संपूर्ण पुढं प्रवास करता येत नाही. पुढं पश्चिमेला खाली आहेत, म्हणजे जो आचार्य दोन्हे मार्ग आहे तो उंचावर आहे, टिकडीवर आहे आणि किडवाई मार्ग खाली आहे. स्टेशनकडे जायला एक पूल आहे, पण तिकडे पूर्वीच्या ज्या बाजूला जी लोक राहतात त्यांना इकडे यायचं असेल तर रेल्वेचे रूळ ओलांडून यावं लागतं किंवा तो गेट केव्हा उघडा होईल तिथून ते यावं लागतं. मग बऱ्याचदा लोक अनधिकृत ते सगळे तोडून बिडून येत असतात. हे कायमस्वरूपी दोन्ही पुलांच्या संदर्भात त्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते वेलारासू, त्यांनी खूप सहकार्य केलं आणि हे कामाचं काम मंजूर झालं म्हणून सांगितलं. यामध्ये पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे या त्यांचे पण महाव्यवस्थापक याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आता तुम्ही अचानक पूल तोडला म्हणून सांगितल्यानंतर पलीकडे यायचं कसं हे पण सांगा ना. हा तर पादचारी पूल आहे आणि या पुलाला फार काही म्हणे रे महापालिकेला फार कष्ट फार विलंब होईल अशात नाही भाग नाही. तुम्ही संबंध तो पूल न बांधता ताबडतोब हा पूल तोडण्याचा निर्णय घेत असाल तर मी काल आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की हा पूल तोडून न तोडता ताबडतोब आपण जो पादचारी पूल आहे तो पूर्ण करा आणि मग तुम्ही थोडा निदान लोकांना आवागमन करायला पश्चिम ते पूर्व असा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परळचा त्याला जोडून वर्कशॉप आहे आणि त्याला जोडून तो पूल बांधून पुढे पलीकडे प्रभादेवी स्टेशनच्या पलीकडे तो जाईल. हे पहिलं. दुसरी मागणी आहे, एक आशा नगर म्हणून आपल्या प्रियदर्शनी पार्क तुम्ही ओळखता सगळेजण. त्या प्रियदर्शनी पार्कच्या शेजारी आपल्याला एक आशा नगर नावाची झोपडपट्टी दिसते समोर आणि थोडासा एक उंचवट्याचा पूल आहे तिथं. त्या पुलालगत ही झोपडपट्टी आहे. तिला 40-1 वर्ष होऊन गेली असतील. मी नोकरीत करत असताना पण नव्हती ती, त्यावेळेला जास्तच झाली असतील. त्या झोपडपट्टीमध्ये सगळे मराठी माणसं राहतात. तिथल्या काही जी काही व्यवस्था होती ती पण मी माझ्या खासदार निधीतून गेली होती. आता गंमत अशी झाली की कोणी ठरवलं माहीत नाही. आता महापालिकेत नगरसेवक नाहीत, कोण निर्णय घेतो काय घेतो माहिती नाही. त्या पुलाचं रुंदीकरण करायचं आणि म्हणून ही झोपडपट्टीची वसाहत हलवण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि ती हलवताना सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की त्या झोपड्या हे कोणाला कळतं, व्यापारी लोकांना पहिलं कळतं. त्या गरिबांच्या झोपड्या विकल्या गेल्या धमकी प्रलोभन. आणि झोपड्या खरेदी कोणी केल्या तर कनिष सुनील मेहता, यश शैलेश गोरा, किंजाल रोनक संघवी, शानू सुरेश बापना, शेजल सुरेश बापना
आणि या झोपड्या खरेदी केल्यानंतर ताबडतोब नावावर झाल्या आणि पुनर्विकासामध्ये प्रकल्पग्रस्त बाधितांना जेव्हा ते अनेकशर हे त्यांचे काय बनवायचंय, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काय तत्परता. आम्ही गोरगरीब झोपड्यांसाठी त्यांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प येतो किंवा काही वेळेला पूर्णपणे निष्कासित करेल तेव्हा त्यांचं पुनर्वसन मुंबईत करा. ती मराठी माणसं आहेत, मूळ माणसं आहेत, त्यांना करा असा आग्रह धरतो. तेव्हा म्हाडा सांगते जागा नाही, महापालिका सांगते जागा नाही, यांना ताडदेवला जागा. आणि उर्वरित मराठी माणसं तिथे आहेत त्यांना मालाडला जा म्हणून सांगतात. मालाडला तुम्हाला देतो, बुरिले देतो. हे कोण लाडके? हा भ्रष्टाचार आहे. बरं, मी माननीय आयुक्ताला सांगतो याचा तपास नीट करा. कोण हे अधिकारी, कशी तत्परता दाखवतात, कशी यांच्या नावावर घरं होतात. आयुष्यभरात या झोपड्यात राहिले का हे लोक? शहा बापना संघवी झोपड्यात राहतो महाराष्ट्रात. हा महापालिकेचा कारभार चालू आहे, लक्षात घ्या. ते त्यांना बिचाऱ्यांना आयुक्तांनाही माहिती नसेल कोणी खाली काय करतंय ते. म्हणून आयुक्ताला मी विनंती करतो, मी पत्रही दिले, ते पोचेल, याच्यामध्ये ताबडतोब तपास करावा. आणि तेथूनची जी उर्वरित मराठी माणसं आहेत ॲग्रीमेंट करून खोल्या विकून किती फटाफट 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 हा सगळा कारभार आहे. पण मला आश्चर्य वाटतं की ॲग्रीमेंट झाले कधी धडाधड. पण हे कोणाला आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणजे त्याचे जरा सुद्धा वास पण येत नाही की बाबा असं काही करणार आहेत म्हणून. आणि गेली 3 वर्ष 4 वर्ष मुंबई महापालिकेत कोणी जनप्रतिनिधी नाही. एका मंत्र्याने तर तत्कालीन आपलं कार्यालय तिथे थाटून टाकलं होतं. मुंबईच्या महापालिकेच्या इतिहासात कुठलाही पालकमंत्र्याचं कार्यालय तिथे नव्हतं. तो पालकमंत्री तिथे जाऊन बसतो आणि हे मराठी माणसांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टींसाठी मी खास बोलवलं. तिसरा महत्त्वाचा, मुंबईची जीवनवाहिनी बेस्ट, त्या बेस्टचा जो कारभार सुरू आहे तो भयानक आहे. आयुक्तांना भेटायला जातात परंतु बेस्टचं खाजगीकरण होत आहे. मग पक्ष अजूनही, मला वाटतं मी उभा आहे तो काही खासदार म्हणून निवड नाही, हा शिवसेना पक्षाचा खासदार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार आहे. आणि हे असला जो खरं तर काही गोष्टी आहेत ना, परिवहन, दूरसंचार, आरोग्य, शिक्षण, ही जी काही खाती आहेत या खात्यामध्ये ती पूर्णपणे सरकारीच असायला हवी. ती सरकारची जबाबदारी असली पाहिजे. आत्ता यांनी जे सांगितलं इतकं विदारक चित्र आहे ते ऐकून कुठला जर सहृदयी मुंबईकर असेल तर त्याला वेदना होते. कारण उभ्या देशामध्ये प्रवासी वाहतूक करणारी, शहरी प्रवासी वाहतूक करणारी कोणती उत्तम संस्था म्हणून गणली जात असेल तर ती बेस्ट म्हणून गणली जाते. ती दिसायला बेस्ट, स्वच्छ, वेळेवर येणारी गाडी आणि उत्तम. 20-20 वर्षात कधी एखादा ॲक्सिडेंट मला फार पूर्वीच आठवतंय, प्रभादेवीला डबल डेकर पडलेली, पण अशी कधी अपघात नाही ऐकली मी बेस्टची कधी. अलीकडच्या काळामध्ये हे सगळे कंत्राटी पद्धतीनं काम सुरू झाल्यामुळे तुम्ही ज्या प्रवाशांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे, त्याची चिंताच नाही. चिंता धंद्याची आहे, कोणाला टेंडर द्यायची ह्याची आहे. इतक्या कमी वेतनामध्ये, म्हणजे मी एक उदाहरण देईल, परदेशामधलं आहे. ते लंडनमध्ये वगैरे असे जरी खाजगी तर ते त्यांचं वाक्य काय आहे, तो ड्रायव्हरला आपण कमी लेखतो, तो तुम्ही पायलटला मोठं म्हणता, मी पण 60 प्रवाशांची काळजी घेतो बरं, असं मला ड्रायव्हरने उत्तर दिलं तिथल्या. माझ्याकडे पण म्हणून मी गाडी कशी चालवावी हे तुम्ही नका सांगू मला, असं त्याचं उत्तर होतं. आम्हाला काळजी आहे 60 प्रवासी आतमध्ये बसतात त्याची. ही जी काळजी त्या ड्रायव्हरला वाटते तसं काळजीचा माणूस ड्रायव्हरच नाही ना. ती माझ्या बेसच्या ओरिजिनल ड्रायव्हरला वाटते मूळ, आणि तू जबाबदारी घेऊन चालवता. आज बेसच्या वसाहतीत गेलो तरी दुःख होतं. बेसच्या वसाहती किती सुंदर होत्या. बेस्ट कल्चरल डिपार्टमेंट त्याच्यामध्ये पण खूप पुढं असायची. नाट्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला बेस्टचं उत्तम कलावंत बेस्टकडे होते. मग बेस्टने स्वतःहून दुर्लक्ष करणं शासनानं हे बरोबर नाही. मला एक चांगली गोष्ट आठवते, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी असं म्हणाले, ते केंद्र सरकारनं रेल्वेचं वेगळं बजेट रद्द केलं. ते केंद्रामध्ये रेल्वेचं बजेट वेगळं असायचं, तो अर्थसंकल्प रद्द आहे आणि मूळ अर्थसंकल्पात रेल्वेला घेतलं.
इथंही त्यांनी तीच आग्रही मागणी केली होती की बेस्टचा सगळा जो व्यवहार आहे किंवा त्याचा जो धंदा आहे तो संपूर्णपणे त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आली पाहिजे आणि ती जर आली तर बेस आर्थिकदृष्ट्या पहिल्यांदा सक्षम होईल आणि ही जी काही कर्मचारी वर्ग त्यांना करायचा आहे आता यांनी जे सांगितलं ट्रेनिंग द्यायला पण माणसं येत नाहीत इतक्या अल्प वेतनामध्ये लोक मिळत नाहीत ही आणि मग त्याला सर्व्हिस देता येत नाही जेव्हा सेवा देता येत नाही तेव्हा BSTचा कर्मचारी उचलतात ते पण त्यांचं काय माहिती आहे ते करता येत नाही ड्रायव्हर आमचाच जाणार आणि दंड आम्हीच देणार हा काय उलटा व्यापार मला कळत नाही आहे आणि म्हणून तो 17,000 खर्च 11,000 जो काही पाय त्याचा 11,000 नुकसान होतं आहे हे चित्र BSTला रोज जाणीवपूर्वक खड्ड्यात घालण्याचं काम आहे आणि म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन तुम्ही आणि तुम्हीच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि मुंबईची बेस्ट वाचवली पाहिजे मुंबईची बेस्ट म्हणजे मुंबईची शान आहे तिची तशीच ती शान राखावीची माझी विनंती आहे हां मला सांगा हा ST कामगार आठवतं का ते खोत आणि दुसरे कोणते बडाळकर नाचायला गेले तिला भजन करा एकमेव तो दिवटा येतो एक कोण जो आहे ना तो दिवटा त्या दिवट्याने तर STचं तिकडे पण बँकेचं पण वाटोळं केलंय हे सगळे दिवटे नाचत होते तेव्हा एकच काम होतं फक्त त्यांना आदरणीय उद्धवजींना त्रास देणं ज्या उद्धवजींनी अतिशय मनापासून खास करून रावते साहेबांचा उल्लेख करेन अनिल परबांचा उल्लेख करेन आमचं सरकारचं अनिल परब भांडून 10,000 कोटी रुपये आणून STला देत होते आज ती ST डबग्याला आणली तुम्ही जाऊन ती STची बँक पण डबग्याला आणली विलिनीकरण सांगून उभ्या महाराष्ट्रातील STच्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी चुकीच्या दिशेने नेलं त्या STच्या कर्मचाऱ्यांनी पण ऐकून घेतलं पाहिजे बरं का कुणाच्या नादी लागला होता हे तरी बघा उभ्या महाराष्ट्रात संप केला आणि संपामधला आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते डेपोला उतरत होते संपासाठी आणि ते त्यांना बडबड देत होते आज ते त्यातले काही आमदारी झाले असतील आता करून दाखवा STचं विलिनीकरण म्हणजे आदरणीय उद्धवजीला त्रास देणं त्या सरकारला बदनाम करणं एवढंच काम त्यांनी केलं आज STला गरज आहे कारण त्या टोल नाक्याचा विषय होता STच्या भाडेवाढीचा विषय होता STच्या प्रवासी वाहतुकीचा लोड फॅक्टरचा विषय आहेत ना आणि गरज आहे ती पण तशीच आहे जशी बेस्ट मुंबईच्या शहराची आहे तशी ST ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून ती सुद्धा जगली पाहिजे ती जगवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्र सरकारला पुढाकार घ्यावा लागेल लाडक्या बहिणी त्या प्रवास करताना तुम्ही ज्यांना सगळ्यांना मोफत प्रवास सुरू केलेला आता तुम्ही त्यांचं रिइम्बर्समेंट करा त्यांचा परतावा ST महामंडळाला पहिला द्या म्हणजे तिजोरी 4 आणे त्यांच्या येतील योजना ST महामंडळाने नाही आणली योजना सरकार आणतं आणि भूर्दंड ST महामंडळाने सहन करायचा का हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आंदोलन आहे त्यांचंही तेच आहे म्हणजे मुंबईला कशा चारी बाजूने भेटी धरले जाते ते बघा मुंबई शहरातील लोकांना आहे विकास सबका साथ सबका विकास त्या विकासामध्ये टॉयलेटला पाणी कुठून येईल एवढंच सांगा पहिलं मग कळेल आपल्याला विकासामध्ये आपण आता नवीन ज्या संकल्पना आहेत विदेशी आहेत ना सगळी टॉयलेट त्याला पाणी लागतं खूप प्यायच्या पाण्याला मुहताज होईल तेव्हा ते कळेल आपण काय आपण कुठे चाललोय तेव्हा विकासाच्या नावाची स्वप्न मुंबईला म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख क्षणोक्षणी आठवत राहतात त्यांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये प्रवेश करायचा असेल सुद्धा तरी पासपोर्ट सारखा एक व्हिसा काढला पाहिजे नाही या मुंबईचा लोड किती सहन करू शकते शहर किती घनता असू शकते किती लोकसंख्येला हे शहर सर्व सेवा सुविधा देऊ शकेल त्याच्यापेक्षा जर वाढलं तर कुठलं अडचण सगळं हा भयानक प्रश्न आहे आणि टँकरवाल्यांचं सुद्धा जे आहे ते त्यासाठीच आहे पाण्याचा उपसा करू नये म्हणून सांगितलं त्यांनी काय केलं त्यांचं आंदोलन काय झालं तर विहिरीतलं पाणी उपसा नाही म्हणून सांगितलं आता पुन्हा हे आलं ना राज्य सरकारची जबाबदारी आहे भेटवलं पाहिजे तरी ताबडतोब कोणाला कोणी सांगितलं ते सेन्सर बोर्डाची ना गुडघ्यात आहे
ज्यांना ना इतिहास माहिती, भूगोल नाही माहिती, ना देशाची क्रांती माहिती, देशाचं आंदोलन माहिती नाही, देशातली नेतृत्व माहिती नाहीत. महाराष्ट्रातल्या चित्रपटसृष्टीमध्ये हिंदी असली तरी ज्याला महाराष्ट्राने देश कळतो ना त्याला बसवा तिकडं. हे सगळे चमचे आणून बसवता बोर्डावर तुम्ही, ज्यांना कशाचा गंध नाही, ना चित्रपटसृष्टीचा पण गंध नसेल. त्याला विचारलं ना कुठल्या संगीतकाराचं नाव, ऐसा था क्या, कोण था, असं विचारतील ते. चल जाऊ दे. काय महत्वाचं आहे? आता बघा, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याला आणायला इतका विलंब का लागला? विलंब लागलाय की नाही सांगा. पुन्हा सांगतो तुम्हाला, राणाला आणण्यामध्ये सुद्धा राणाकडे अधिक लक्ष दे, कायदेशीर कारवाई होईल, त्याला फाशी द्या, काय द्यायचं द्या. त्या नादात आमच्या मूळ प्रश्नांकडे भटकवण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून करू नका. आणला राणाला आनंद आहे, चला कारवाई करा. फाशी व्हायला पाहिजे. 26/11 काय छोटं आहे का? विसरता का? काय भयानक प्रकरण आहे ते. अशा लोकांच्या बद्दल विचारायची गरज नाहीये. मला असं वाटतं की ती जी काही वेगवान करणारी जी काही न्याय व्यवस्था आहे त्यातनं ते केलं पाहिजे. हा रुग्णालय आहे त्यातील कारभार हा आता माडामधील एक प्रकरण समोर येते. प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःची सफाई आहे, स्वच्छता आहे, ती करावी लागत आहे. कर्मचारी असतात त्या ठिकाणी, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी रुग्णालयातील, शासकीय रुग्णालयातील त्या ठिकाणी कोणतीही मदत केली नाही. त्या महिलेला प्रसूती झाल्यानंतर 8 दिवस ती स्वतः स्वच्छता करून. त्याच्यापेक्षा भयानक उदाहरण झालं ना पुण्यामध्ये. पुण्यात त्याच्यापेक्षा भयानक झालं ना. खाजगीकरणाची खाच काय आहे मला कळली नाही. मी त्याच्या अगदी सुरुवातीपासूनचा विरोध आहे. काही उद्योग त्यांचं म्हणून मी आता सुरुवातीला म्हटलं ना, आरोग्य या संदर्भात शासनाचीच जबाबदारी. स्वास्थ्य मंत्रालय का केंद्र में भी काम है, राज्य में भी काम है, सार्वजनिक वाहतूक. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या गरजा आहेत ना. रेल्वे का आम्ही सांगतो केंद्र सरकारचे, रेल्वेत पण लबाडी चालूच आहे खाजगीकरणाची. अनेक वेंडर आले तिकडे पण, कळलं का? म्हणून सांगतो हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे, भांडवलशाहीचं सरकार आहे. या देशाला कुठल्याही परिस्थितीत पूर्णतया उजव्या बाजूची आर्थिक दृष्टिकोन असलेलं सरकार या देशाला लायक नाही. कारण या देशाची लोकसंख्या हा खरा प्रश्न आहे. ते भांडवलशाही कुठं चालते? जिथं मुळातच लोकसंख्या कमी आहे, कळलं का? आपल्या दृष्टीतून अमेरिकेची सुद्धा लोकसंख्या किती आहे? आपल्या 1/3 पण नसेल, आहे ना मान्य. म्हणून ती दादागिरी आहे. इथं काय आहे? इथं खरा प्रश्न लोकसंख्या आहे. तुम्ही जी काही व्यवस्था कराल तिचा सोशल इम्पॅक्ट जसा आपण म्हणतो त्याचा विचार करायला पाहिजे. तो केला जात नाही आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला त्रास होतो. हा भयानक प्रकार आहे. खाज आहे या सरकारला. आता तुमच्या तोंडातून अनेक उद्योगपतींची नावं येतात. आता यांनी स्मार्ट मीटरचं उदाहरण दिलं. कोण आहेत? सगळे असेच माणसं आहेत ना. त्यांची पोटं भरणं आणि त्यासाठी आम्ही सत्तेवर राहणं, म्हणजे त्यांनी एवढंच त्यांचा धंदा आहे, बाकी काही नाही. सर्वसामान्य माणसं मेली काय, कशाची पर्वा नाही त्यांना. ना देशाची पर्वा आहे, ना गोरगरिबांची पर्वा आहे, ना मूलभूत विषयांची पर्वा आहे. पर्वा फक्त सत्तेची आहे. सत्तेवर कसा बसून राहील एवढंच आहे. कारण खोके घेऊन आणखी काही घेऊन विकाऊ माणसं या देशात उभी राहत आहेत. म्हणून हा देश अशा पद्धतीनं खाजगी लोकांचा गुलाम बनत चाललेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.